नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण ऐकणार आहोत इथे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 38 सगर राजाच्या यज्ञाची तयारी. त्यापूर्वी आपण जप करूया रामाचा. ओम नमो रामा. नमो रामा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. सगर राजाच्या यज्ञाची तयारी. रामाला ती मधुर हकीकत सांगितल्यानंतर विश्वामित्र रामाला दुसरी कथा सांगू लागले. ते म्हणाले, वीरा, पूर्वी अयोध्येला सगर नावाचा धर्मात्मा राजा राज्य करीत होता. त्याला संतान नव्हते. आपल्याला संतती व्हावी अशी त्याची इच्छा होती. रामा, विदर्भ राजकुमारी केशिनी ही सगर राजाची ज्येष्ठ पत्नी होती. ती धर्मनिष्ठ आणि सत्यवादिनी होती. सगरच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुमती होते. ती अरिष्टनेमी कश्यपाची कन्या आणि गरुडाची बहीण होती. महाराज सगरने हिमालय पर्वताच्या भृगप्रस्त्रवन पर्वतावर जाऊन आपल्या दोन्ही पत्न्यासह तपश्चर्या केली. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या श्रेष्ठ सत्यवादी भृगु ऋषींनी सगराला वर दिला की, निष्पाप नरेशा, तुला पुष्कळ पुत्र होईल आणि ह्या भूलोकावर तुला अनुपम कीर्ती प्राप्त होईल. तुझी एक पत्नी एकाच पुत्राला जन्म देईल, पण तो वंशविस्तार करणारा होईल. तुझ्या दुसऱ्या पत्नीला 60,000 पुत्र होतील. महात्मा भृगु असे म्हणत असताना दोन्ही राजकुमारींनी त्यांना प्रसन्न केले. नंतर आनंदित होऊन त्यांनी हात जोडून त्यांना विचारले की, ब्रह्मन, एक पुत्र कोणाला होईल आणि पुष्कळ पुत्राची आई कोण होईल ही ऐकण्याची आमची इच्छा आहे. आपली वाणी सत्य हो. त्या दोघीचे ते म्हणणे ऐकून परम धार्मिक भृगु उत्तम वाणीने म्हणाले, वंश वाढवणारा एक पुत्र व्हावा हा वर मिळावा अशी कोणाची इच्छा आहे व अत्यंत बलवान, कीर्तिमान आणि अत्यंत उत्साही असे अनेक पुत्र व्हावेत अशी कोणाची इच्छा आहे ते तुम्हीच सांगा. रघुनंदन रामा, केशिनीने वंश वाढवणाऱ्या एकाच पुत्राचा राजाजवळ ग्रहण केला. तेव्हा गरुडाची बहीण सुमती हिने कीर्तिमान आणि अत्यंत उत्साही 60,000 पुत्राचा वर ग्रहण केला. रघुनंदना, ऋषीला प्रदक्षिणा घालून आणि नमस्कार करून सगर राजा भार्यासह आपल्या नगरीला गेला. कालांतराने ज्येष्ठ राणी केशिनीने असमंजस नावाच्या एका पुत्राला जन्म दिला. पुरुषसिंहा सुमतीला एक गर्भपिंड झाला. तो गर्भपिंड फोडल्यावर सुमतीला त्यातून 60,000 पुत्र निघाले. तुपाने भरलेल्या कुंभामध्ये ठेवून दायांनी ते वाढवले. बराच काळ लोटल्यानंतर ते सर्व तरुण झाले. अशा रीतीने
दीर्घकाळापर्यंत सगराला 60,000 रूप यौवन संपन्न पुत्र झाले. नरश्रेष्ठ रघुनंदना, सगराचा ज्येष्ठ पुत्र असमंजस मुलांना पकडून सरयूच्या जलात फेकून देत असे आणि ते बुडत आहे असे पाहून तो हसत असे. अशा पापचारण करणाऱ्या, सत्पुरुषांना पीडा देणाऱ्या आणि नगरवासी जनाचे अहित करणाऱ्या पुत्राला पित्याने नगराबाहेर घालवून दिले. असमंजसचा अंशुमान नावाचा पुत्र पराक्रमी, प्रिय बोलणारा आणि सर्वांना आवडणारा होता. नरश्रेष्ठ, पुढे काही काळ लोटल्यानंतर सगराच्या मनात यज्ञ करावा असा उत्तम विचार आला आणि मी यज्ञ करील असे त्याने निश्चय केला. निश्चय झाल्यानंतर त्या वेद जाणणाऱ्या राजाने आपल्या उपाध्यायासह यज्ञाची तयारी केली. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि आपण पुन्हा पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत राम राम. थँक्यू.